हॅलो स्टुडंट, कसे आहात? व्यवस्थित आहात ना? स्टडी चालू आहे? ओके. आज आपण मॅथमॅटिक्स फर्स्टमधलं एक पॉलिनॉमियल उदाहरण घेऊया, एक्झाम्पल विच इज व्हेरी इझी. आता तुम्हाला माहिती आहे अल्फा बीटा, अल्फा मायनस बीटा, अल्फा प्लस बीटा, अल्फा. मग आता अल्फा प्लस बीटाचं काय आपल्याला फॉर्म्युला आहे? अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए, अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. याच्यावरच सर्व उदाहरण अवलंबून आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू म्हणजे अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए, म्हणजे मायनस बी अपॉन ए आणि सी अपॉन ए. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय? मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय? सी अपॉन ए. तर त्यांनी उदाहरण दिले बघा, इफ अल्फा अँड बीटा आर द झिरो ऑफ द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इफ अल्फा अँड बीटा आर द झिरो ऑफ द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, इफ एफ एक्स इज इक्वल टू, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले बघा, एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस के, हे इक्वेशन आहे, अँड 3 अल्फा प्लस 2 बीटा इज इक्वल टू 0, हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस के, तर ए ची व्हॅल्यू 1 येते, आहे का नाही, आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? -6, आणि सी ची व्हॅल्यू किती आहे? के. मग अल्फा प्लस बीटा, हे बघा इथे दिलंय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन ए, म्हणजेच बी किती आहे आपला? -6, आणि ए ची व्हॅल्यू किती आहे? 1, म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट -6 अपॉन 1, कारण बी ची व्हॅल्यू -6 आहे का नाही, आणि हे मायनस बाहेर आहे, म्हणून मायनस मायनस इथं मल्टिप्लिकेशन आहे, मायनस मायनस काय झाले? प्लस अपॉन 1, एकाने भागलं तर एक, म्हणजे वजा गुणिले वजा प्लस झालं, अधिक 6 झाले, +6, म्हणजेच आपल्याला मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू मायनस मायनस प्लस झाले, हे 6 आले. मग आता इथे अल्फा प्लस बी ची व्हॅल्यू 6 आली, अल्फा इंटू बी ची व्हॅल्यू सी अपॉन ए, सी ची व्हॅल्यू काय? के दिलेली आहे ऑलरेडी, आणि ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 1, म्हणून अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू के आला. परंतु आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे? 3 अल्फा प्लस 2 बीटा इज इक्वल टू 20, परंतु 3 अल्फा प्लस 2 बीटा इज इक्वल टू 20 हे दिलेलं आहे, हे बघा. मग 3 अल्फा आपण फोड करून घ्यायची. आता कारण का? इथं 2 बीटा आहे ना, मग 2च अल्फा करून घ्यायचा, कारण आपल्याला पुढे सोपं जाईल म्हणून. मग 2 अल्फा घेतलं तर 1 अल्फा बाजूला, बरोबर, 1 अल्फा अधिक 2 अल्फा 3 अल्फा झालंय बघा. 3 अल्फा म्हणजे 1 अल्फा प्लस 2 अल्फा 3 अल्फा, म्हणजे अल्फा प्लस 2 अल्फा प्लस 2 बीटा हे जसंच्या तसं इज इक्वल टू 20, हे इक्वेशन जसं तसं. मग अल्फा याचा कॉमन काय निघाला? 2, अल्फा प्लस 2 इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 20. परंतु आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली? अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 6 आली का नाही? इथे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 6, म्हणून अल्फा प्लस 2 इथं मल्टिप्लाय, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय? 6, अल्फा प्लस 2 मल्टिप्लाय बाय 6, हे 2 कॉमन होते, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 6 आहे इथे. अरे मग अल्फा प्लस 2 मल्टिप्लाय बाय 6 किती झाले? 2 6 आर 12, म्हणजेच अल्फा प्लस 12 इज इक्वल टू 20. आता हे 12 इकडे उजव्या बाजूला गेले तर काय होईल? मायनस होईल का नाही, म्हणून अल्फा इज इक्वल टू 20 मायनस 12, म्हणून अल्फा इज इक्वल टू 20 मायनस 20 वजा 12 बरोबर किती आले? 8.
म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू किती आली? 8 आली. अल्फाची व्हॅल्यू किती आली? 8 आली. मग आता बीटाची व्हॅल्यू काढून घेता येते आपल्याला, बरोबर की नाही? बीटाची व्हॅल्यू कशी काढणार मित्र? हे बघा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 6 आहे का नाही? मग अल्फाची व्हॅल्यू 8 आली, हे बघा 8. मग 8 प्लस बीटा इज इक्वल टू 6. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 6 म्हणजे 8 प्लस बीटा इज इक्वल टू 6. बीटा इज इक्वल टू 6, हे 8 इकडे गेल्यावर मायनस होतील. बीटा इज इक्वल टू 6 मायनस 8. आता 6 मधनं 8 गेले तर काय -2च राहणार ना, म्हणून बीटा इज इक्वल टू -2. म्हणजे 6 मायनस 8 इज इक्वल टू -2. कारण 8 हातून 6 जात नाही, नाही का? 8 हातून जातात, परंतु हे -8 आहे, 8ला चिन्ह, म्हणून मोठ्या संख्येच्या -2. बीटाची व्हॅल्यू -2, अल्फाची व्हॅल्यू किती झाली? 8, बरोबर? मग आता अल्फा इंटू बीटा के, नाही का? अल्फा इंटू बीटा दुसऱ्यावरून के, मग अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा इज इक्वल टू के. अल्फाची व्हॅल्यू मिळाली, बीटाची व्हॅल्यू मिळाली. अल्फाची 8 आणि बीटाची किती? -2. बीटाची किती? अल्फाची 8, बीटाची -2. मग 8 अल्फा इंटू बीटा, 8 इंटू -2, अल्फा मल्टिप्लाय म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर के, म्हणजेच 8 मल्टिप्लाय बीटा -2 इक्वल टू के. बीटाची व्हॅल्यू -2 आली, म्हणून 8 2 जार 16. परंतु 8 गुणिले -2, 8 दुने किती? -16, -16, 8 दुने 16. परंतु एकाला चिन्ह वजा आहे, म्हणून मल्टिप्लिकेशन मध्ये दोन्ही वजा असेल तर अधिक येईल, परंतु एकाला चिन्ह असेल तर वजा येते. म्हणून मल्टिप्लिकेशन मध्ये 8 गुणिले -2 बरोबर -16. मग के ची व्हॅल्यू किती आली मित्र? हो, -16 आली. अशा प्रकारे द व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू -16. प्रथम अल्फा प्लस बीटा म्हणजेच 6 आलं. अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए म्हणजे के आलं, बरोबर की नाही? परंतु दिलेल्या इक्वेशन मध्ये 3 अल्फा हा काय करून घेतला? वेगळा करून घेतला का? तर इथं 2 बीटा आहे, म्हणून इथं 2 अल्फा पाहिजे. अल्फा प्लस 2 अल्फा म्हणजे 3 अल्फा होतं. अल्फा प्लस कॉमन 2 आले. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 20. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे किती? 6 आहे की नाही? म्हणून अल्फा प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 6, 6 दुने 12, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 20 वजा 12 म्हणजे अल्फा इज इक्वल टू 8. तसंच अल्फा 8 आला, म्हणून अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 6. 8 अधिक बीटा इज इक्वल टू 6 म्हणजे बीटा इज इक्वल टू 6 वजा 8, म्हणजे बीटाची व्हॅल्यू किती आली? -2. आता के ची व्हॅल्यू काढायची. के ची व्हॅल्यू अल्फा इंटू बीटा, म्हणजे आपल्याला अल्फाची मिळाली 8, बीटाची मिळाली -2. 8 दुने 16 वजा 16, के इज इक्वल टू -16. 3 मार्काचं उदाहरण आहे मित्र. तर परीक्षेला बोर्डाला येतच, कळलं की नाही? 9वीला आहे, 10वीला आहे, म्हणून तुम्ही मॅथमॅटिक्सच्या फर्स्ट वहीमध्ये हे लिहून ठेवा. अजून न सोडवलेले 2 उदाहरणं सोडवा, म्हणजे तुम्हाला हे जमेल. एकदा व्यवस्थित बघा, बरोबर की नाही? नंतर सोडवा, वहीमध्ये लिहून ठेवा. असे उदाहरणं बरेचसे आलेले आहेत मित्र, बरोबर? स्टडी करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्र. हो, बरोबर? ओके, बाय. चला मित्र, हो, ओके.